नमस्कार मित्रांनो, आरोग्यम टिप्स चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आजचा विषय प्रत्येक घराशी, प्रत्येक कुटुंबाशी आणि विशेषतः प्रत्येक गृहिणीच्या मनाशी जोडलेला आहे. घर सांभाळणं, सगळ्यांची काळजी घेणं, स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवणं, हे सगळं करताना अनेक गृहिणी नकळत थकून जातात. बाहेरून त्या मजबूत दिसतात, पण आतून मात्र चिडचिड, निराशा, दुःख आणि आळस यांच्याशी झुंज देत असतात. पण प्रश्न असा आहे, ही भावना का निर्माण होते आणि सर्वात महत्त्वाचं, ह्यावर मात कशी करायची? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ह्याच विषयावर सविस्तर बोलणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित ह्या काही मिनिटांमध्ये तुम्हाला तुमच्या मनाचा आरसा दिसेल. भाग 1. गृहिणींच्या चिडचिडीची कारणे. 1. सततची जबाबदारी पण कौतुक नाही. सकाळपासून रात्रीपर्यंत काम, नाश्ता, डबा, स्वच्छता, मुलं, पाहुणे आणि पुन्हा दुसऱ्या दिवसाची तयारी. पण अनेकदा या सगळ्याचं साधं धन्यवाद देखील मिळत नाही. हळूहळू मनात एक भावना तयार होते, मी इतकं करते, पण माझी कदर कोणाला आहे? हीच भावना चिडचिडीत बदलते. 2. स्वतःसाठी वेळ नसणे. एक काळ असा येतो की आरशात स्वतःकडे पाहायलाही वेळ मिळत नाही. छंद, मैत्रिणी, फिरणं सगळं मागे राहतं. आणि मग मन हळूच विचारतं, मी फक्त इतरांसाठीच जगते आहे का? ही जाणीव निराशा वाढवते. 3. भावनिक आधाराचा अभाव. कधी-कधी गृहिणींना फक्त कोणीतरी ऐकणारं हवं असतं. उपदेश नाही, उपाय नाही, फक्त शांतपणे ऐकणारा एक माणूस. जेव्हा हे मिळत नाही, तेव्हा मनातलं दुःख साचत जातं. 4. एकसुरी दिनचर्या. दररोज तेच काम, तेच वेळापत्रक, तेच वातावरण, नवीन काहीच नाही. आणि जेव्हा आयुष्य रुटीन बनतं, तेव्हा उत्साह हळूहळू कमी होतो, आळस वाढतो. 5. स्वतःची ओळख हरवणे. लग्नाआधी ती कोणीतरी असते, स्वप्न असलेली, ध्येय असलेली, पण नंतर तिची ओळख अनेकदा फक्त अमुकची आई किंवा तमुकची पत्नी इतकीच उरते. मनाला ही गोष्ट खूप खोलवर दुखावते. भाग 2. या भावनांचे परिणाम. जर या भावना दुर्लक्षित राहिल्या तर त्याचा परिणाम फक्त गृहिणीवर नाही, तर संपूर्ण कुटुंबावर होतो. छोट्या गोष्टींवर राग येतो, संयम कमी होतो, आत्मविश्वास घटतो आणि कधीकधी आनंदच हरवतो. पण लक्षात ठेवा, हे कमकुवतपणाचं लक्षण नाही, हे फक्त मन थकल्याचा संकेत आहे. भाग 3. यावर मात करण्याचे प्रभावी उपाय. 1. रोज माझा वेळ ठरवा. दररोज किमान 20 ते 30 मिनिटे फक्त स्वतःसाठी ठेवा. पुस्तक वाचा, संगीत ऐका, चालायला जा किंवा शांत बसा. लक्षात ठेवा, रिकाम्या भांड्यातून कोणालाच पाणी देता येत नाही. आधी स्वतःला भरून घ्या. 2. भावना व्यक्त करा. मनात साठवून ठेवलं तर दुःख वाढतं. विश्वासू व्यक्तीशी बोला, मैत्रिणीशी बोला, कुटुंबाशी बोला. कधीकधी फक्त बोलणंही अर्धा ताण कमी करतं. स्वतःची काळजी घ्या. स्वतःवर प्रेम करणं हा स्वार्थ नाही, ती गरज आहे. पौष्टिक आहार घ्या, पुरेशी झोप घ्या, हलका व्यायाम करा. जेव्हा शरीर मजबूत असतं, तेव्हा मनही सकारात्मक राहतं. 4. नवीन काहीतरी शिका. वय काहीही असो,
शिकणं कधी थांबवू नका. नवीन कौशल्य, छोटासा कोर्स किंवा एखादा छंद, नवीन गोष्टी आत्मविश्वास परत आणतात. 5. परफेक्ट होण्याचा हट्ट सोडा. घर नेहमीच परफेक्ट असायला हवं, सगळं वेळेत व्हायला हवं, हा ताण स्वतःलाच देऊ नका. कधी कधी ठीक आहे देखील पुरेसं असतं. 6. कृतज्ञतेची सवय लावा. दररोज 3 गोष्टी लिहा ज्याबद्दल तुम्ही आभारी आहात. हळूहळू लक्ष समस्या सोडून आनंदाकडे वळेल. 7. मदत मागायला शिका. सगळं स्वतःच करण्याची गरज नाही, काम वाटून घ्या. कुटुंबालाही जबाबदारीची जाणीव होऊ द्या. थोडं थांबा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा. मी शेवटचं मनापासून कधी हसले होते? जर आठवत नसेल तर आजच ठरवा, आता माझ्या आनंदाची जबाबदारी मी स्वतः घेणार. कारण आनंदी गृहिणी म्हणजे आनंदी घर, मजबूत स्त्री म्हणजे मजबूत कुटुंब. प्रिय गृहिणींनो, तुम्ही फक्त घर सांभाळत नाही, तुम्ही एक संपूर्ण जग सांभाळता. तुमचं हसणं म्हणजे घराचं सौख्य, तुमची ऊर्जा म्हणजे घराची ताकद. म्हणून स्वतःला विसरू नका. आजपासून एक छोटा निर्णय घ्या, मीही महत्वाची आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुढच्या भागात आपण आणखी एक महत्त्वाचा हेल्थ टॉपिक घेऊन भेटू. आणि अजून हेल्थ व लाईफस्टाईल टिप्ससाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.